Thank you.
विद्महे तन्नो दन्ती प्रचोदयात्। ओम नारायणाय विद्महे वासुदेवाय तन्नो विष्णुः प्रचोदयात्। ओम सच्चिदानन्दाय विद्महे तन्नो सद्गुरुः प्रचोदयात्। मंत्रपुष्पाणि समर्पयामि। गणपति बाप्पा मंगलमूर्ति शिवाजी महाराज की जय। सर्वधी साक्षीभूतम्
पितृदेवो भव आचार्य देवो भव अतिथिदेवो भव परस्पर देवो भव
आपण रोज कथेमध्ये 2 वेळा आरती करतो, हो की नाही? का करतो आरती आपण? यापूर्वी या गावात किती कथा झाल्या होत्या मानसिंगमध्ये? झाल्या होत्या का कथा? भागवत, रामकथा, महाभारत, देवी भागवत होतात का कथा? तिथं करतात का आरती? कुणाची आरती करतात तिथं? इथं बसून म्हणजे खूप लोकांना शंका होते, हो इथे येऊन करतात ना, तर वाटतं व्यास म्हणजे माझी करतात कायची तसं नाही. इथं आपण कुणाची आरती करतो? कुणाची? म्हणजे आपण ज्यांची कथा ऐकत असतो ना, त्यांचा एक ग्रंथ असतो. ज्याप्रमाणे भागवत असो, रामायण असो, देवी भागवत असो, शिवपुराण असो, या पुराणांच्या ज्या संहिता असतात ना, त्या इथे ठेवल्या जातात आणि त्यांची आरती केली जाते. आरती आपण का करतो? तर त्या देवाला आपण आशीर्वाद विचारतो, देवा आमच्यावर कृपा करा. हे पुन्हा सांगेल मी आपली संस्कृती कशी आहे, विद्याभ्यास हा कसा आपण करतो, मग तो शास्त्रांचा असो किंवा पाठशाळेत असो, पण एवढं फक्त लक्षात ठेवा, आरती जी आपण करतो ना, थँक्यू गॉड, देवा माझ्यावरती कृपा असू दे म्हणून आरती करायची, देवाची स्तुती करायची आणि कृपा विचारायची की आम्ही जे सांगतो, आम्ही जे ऐकतो, आम्ही जे पाहतो कथेमध्ये ते आम्हाला ज्ञान व्हावं, समजावं आणि आमच्या जीवनामध्ये आचरणात यावं म्हणून आपण आरती करतो. असतो आजचा आपला विषय काय आहे? काय? अप टू डेट आहे तर मग मला हे सांगा, चारित्र्य म्हणजे काय? आपल्याकडे कथेच्या 2 पद्धती असतात, एक व्यास पद्धत आणि एक नारदीय पद्धत. तर व्यास पद्धत म्हणजे अशी की फक्त वक्ता बोलणार आणि श्रोतांनी फक्त ऐकायचं, आणि दुसरी पद्धत म्हणजे नारदीय पद्धती, ज्याच्यामध्ये वक्ता बोलतो आणि कुठं कुठं श्रोत्यांना बोलायला चान्स असतो. जसं मी परवा सांगितलं, कधी तर नाम संकीर्तन करताना नाम संकीर्तन करायचं, दुसरा नाही विषय बोलायचा, हे पण बोलणं झालं, भगवंताचं नाव घेणं. आणि दुसरं म्हणजे प्रश्न विचारल्यावर त्याची उत्तर तुम्ही देऊ शकता. ठीक आहे, ही नारदीय पद्धती आहे. मग सांगा, चारित्र्य म्हणजे काय? इंग्लिशमध्ये आपण काय म्हणतो? कॅरेक्टर. काय म्हणतो? मग त्याचा अर्थ काय आहे? म्हणजे काय? कोणी उभं राहून सांगू शकता मला हरकत नाही, किंवा बसून सांगा हरकत नाही. कशाचं आचरण? कशाचं आचरण? बरं, अजून कोणी? मला कमीत कमी 5 उत्तर हवी आहेत, मग मी सुरू करणार. आणि अगेन गर्ल्स वर्सेस बॉयज, बघू कोण छान उत्तर देणार. ठीक आहे, सांगा, कोण सांगणार? मुलं का मुली अगोदर? चारित्र्य म्हणजे काय? व्हेरी गुड. अजून? चांगल्या गुणांचं आचरण, चांगली वर्तणूक. मुलींपैकी कोणी? आजी कोणी सांगतील का? सुसंस्कारित वर्तणूक. व्हेरी गुड. अजून? ते ऐकायचे. अजून? ठीक आहे, समजा आपल्या शाळेमध्ये एखाद्या व्यक्तीला मी घेऊन आले किंवा कोणी घेऊन आला, पुरुष स्त्री मोठा लहान, आणि तुम्हाला सांगण्यात आलं की हा फार चारित्र्यवान पुरुष आहे किंवा चारित्र्यवान स्त्री आहे, तर त्याचे गुण काय असतात? जसं मी एखादं गुलाबाचं फुल दाखवलं आणि म्हटलं हे गुलाबाचं फुल आहे
किंवा आपल्याला माहिती आपण काय म्हणतो त्याच्यामध्ये खूप छान सुगंध असतो, तो लाल पिवळा किंवा ज्या रंगाचा असेल त्या रंगाचा आहे, ते जे झाडाला लागतात त्याला काटे असतात, आपण अशी काही वर्णन त्याचं करतो. तर चारित्र्यवान पुरुष आणि चारित्र्यवान स्त्री म्हणजे त्याच्यामध्ये काय गुण अपेक्षित असतात. मी सांगेन आपल्याकडे धर्म हा एक शब्द आहे, ऐकलाय का? धर्म म्हणजे काय? धर्म म्हणजे काय? जात. अजून हरकत नाही, निसंकोचपणे सांगा काय धर्म म्हणजे काय? समाज, जात. अजून काय? काय? वंश आणि वेद आणि वंश. वेद कसं काय? ठीक आहे. अजून तुम्हाला अजून एक सांगू इच्छिते, कथा म्हणजे करतो ना मी, वेगळ्या ठिकाणी कथा करते, तर कथा सांगताना प्रत्येक वेळेस पद्धत अशी नसते. मी पहिल्यांदा अशी करते कारण इथे लहान मुले आहेत. जसं आपण समजा एखादा विषय आपल्याला समजून सांगायचा आहे किंवा बोलायचा आहे, तर आपण मोठ्यांना कसं सांगतो. समजा मला आईला सांगायचं की आई आज शाळेमध्ये असं असं झालं आणि शाळेत असं काही झालं, मी जाते, आणि असं एखादं वाक्यात सांगितलं ना मोठ्यांना समजून जातं, आई आजी आजोबा समजून घेतात. मुलांना समजा सांगायचंय तर त्यांना आपलं काय समजतं त्या विषयाच्या बाबतीत हे कळून घेणं फार आवश्यक आहे, हो की नाही? म्हणून वेगामध्ये सांगणं, म्हणून माझं एवढं लक्ष असतं की वेळेवर सुरू करणार, वेळेवर संपेल मी. आज कदाचित 4-5 मिनिट असताना संपेल, हरकत नाही, पण विषय समजा. थोडं सांगतो आपण, खूप काही बोलावं असं नाही, थोडं ऐका तुम्ही, थोडं सांगा, पण ते समजून सांगा, समजून घ्या आणि ते जीवनामध्ये आचरणात आणा. म्हणून हा प्रश्न विचारते, नाहीतर हा टाइमपास समजू नका. समजा मी चारित्र्य म्हणजे असं सुरुवात केली आणि लोकांना काही लक्षातच नाही झालं आपण कशाबद्दल ऐकतोय, तर काय उपयोग त्याचा? जसं आपण योग प्राणायाम करताना आधी आपण काय करतो, वॉर्मअप एक्सरसाइजेस, म्हणजे थोडेसे असे असं करतो की नाही, म्हणजे वी मेक अवर बॉडी रेडी, म्हणजे शरीराला आधी आसन प्राणायाम करण्यासाठी आपण तयार करतो त्याला, आणि नंतर आपण योग आसन करतो, हो की नाही? अभ्यासाला बसायचं, पटकन रूममध्ये आला पुस्तक उघडलं असं अभ्यास करतो का? नाही. आधी आपण लक्षात घेतो आज काय विषय अभ्यास करायचा, आज मला काय सांगितलं, हो की नाही? स्वयंपाकघरात गेली स्त्री की आधी बघते आज मला काय स्वयंपाक करायचा, मुलीला काय आवडतं, सामान आहे की नाही, आपण बघून घेतो की नाही. तसं ही पूर्व तयारी आहे. आज आपण जे ऐकणार आहोत ना त्याच्याबद्दल आपल्याला किती माहिती आहे? धर्म आणि चारित्र्य हा फार मुख्य विषय आहे. व्हॉट डू यू मीन बाय धर्म आणि व्हॉट डू यू मीन बाय कॅरेक्टर? आता विचार करा, व्हॉट डू यू मीन बाय कॅरेक्टर म्हटले मी, आणि व्हॉट डू यू मीन बाय धर्म. मग धर्माला इंग्लिशमध्ये काय म्हणतात? मी हिंदी शब्द किंवा संस्कृत शब्द काय वापरतात धर्म असा सांगा? व्हॉट डू यू मीन बाय धर्म इन इंग्लिश? येस, काय? रिलिजियन. ओके, अजून काही? ठीक आहे, असं द्यामध्ये तुम्हाला एक कल्पना आहे आपण काय ऐकणार आहोत. लक्षात घ्या, आपली जी संस्कृती आहे ती वेद संस्कृती आहे, वैदिक संस्कृती. त्याचं नाव सनातन धर्म, याचं नाव हिंदू धर्म नाहीये. आपल्या धर्माचं नाव काय? सनातन धर्म. आणि धर्माचे अनेक अर्थ केले जातात, आणि या धर्माला आपण ज्यावेळेस परप्रांतीय म्हणजे भारत देशाव्यतिरिक्त ज्यावेळेस सांगायला जातो तिथं चायनीज, इंग्लिश, ग्रीक हे भाषा वापरल्या जातात. तर त्या भाषेमधून समजून सांगताना सुद्धा we ought to use the word dharma as dharma. म्हणजे धर्म म्हटलं की धर्मच म्हणावं लागेल, कारण धर्म या शब्दाचा अर्थ इतर भाषी लोकांना कळालाच नाही. मग भारतीयांना काय कळाला? भारतमध्ये जे भाषा आहेत, किती भाषा आहेत
संस्कृतीतल्या ज्या भाषा आहेत ना त्या कुठून जन्माला आल्या माहितीये का? संस्कृत या भाषेमधून जन्माला आल्या. कळाला का? कुठली भाषा? संस्कृत. तर संस्कृत ही भाषा आहे ना ती सर्व भाषांची आई आहे. म्हणून थोडे मूळ शब्द जे संस्कृतामध्ये आलेले आहेत ती शब्द आपल्याला वापरावी लागतात आणि ती शब्द आपल्या भारतीय परंपरेत असलेल्या भाषा ज्या आहेत त्यामध्ये आपण वापरतो. मग परप्रांतीयांना जर धर्म समजून सांगायचा आपला की आमचा धर्म असा आहे कसा आहे असं सांगतो तर आपण काय सांगणार? वी हॅव टू यूज, आपल्याला धर्म हा शब्दच वापरावा लागेल कारण त्यांच्याकडे धर्म या शब्दाला दुसरा अर्थ नाहीये आणि रिलिजियन हा परिपूर्ण अर्थ धर्माचा नाहीये. आता आपण ऐकू धर्म म्हणजे काय? तर विचार करा, परप्रांतीय जेव्हा एखाद्या आपल्याला म्हणतील तुमचा धर्म असा सनातन धर्मी असेल हिंदू धर्मी असेल तर पहिल्यांदा त्यांना हा प्रश्न विचारा तुम्हाला धर्म म्हणजे काय समजतो? त्यांना धर्म म्हणजे समजतच नाही समजत. म्हणून धर्म समजून सांगण्यासाठी थोडाफार वैदिक संस्कृतीचा आणि सनातन धर्माच्या संस्कृतीचं ज्ञान होणं फार आवश्यक आहे. ज्याला थोडाफार हा बेस आहे समजतं त्याला धर्म म्हणजे काय हे कळतं. तर आपल्याकडे ग्रंथ आपण ऐकले का? महाभारत, देवी भागवत, अनेक पुराण, त्यापैकी कोणता ग्रंथ आहे? रामायण. आपण ऐकलं ना? वाल्मिकींना रामायण हे श्रीरामांचं चरित्र लिहिलं त्याचा अर्थ म्हणजे ग्रंथाचं नाव म्हणजे रामायण. ठीक आहे. तर याचा अगदी भाषेमध्ये जे लिहिलेलं गेले आहे तुलसीदासांद्वारा, तुलसीदास यांनी लिहिलेलं रामचरित मानस. आता रामायणाचा अर्थ काय? राम आयन म्हणजे आयन म्हणजे जिथं असतो. कोण असतो? राम जिथे असतो, राम जिथे राहतो ते रामायण. कळालं का? म्हणून या ग्रंथाचं नाव रामायण. आणि रामचरित मानस हे फार सुंदर वर्णन आहे, प्रेमपूर्वक श्रीरामांचं चरित्र या रामचरित मानसमध्ये गायलेलं आहे. तर ज्या वेळेस तुलसीदास या ग्रंथाचं नाव लिहित होते तर ते कसं लिहिण्यात आलं माहितीये का? रामचरित मानस असं नाही तर रामचरित आणि मानस. कसं लिहिलं? रामचरित आणि मानस. तर अनेकांनी याच्यावरती टीका केली असं का लिहिलं गेलं? तर अनेक संतांचं म्हणणं आलं मानस म्हणजे मन, राम चरित आणि मन म्हणजे ज्याचं मन शुद्ध झालं, ज्याचं मन शुद्ध आहे त्याचं चारित्र्य शुद्ध होतं. ज्याचं मन शुद्ध आहे त्याचं चारित्र्य शुद्ध, आणि ज्याचं चारित्र्य शुद्ध होतं त्याला श्री रामाची प्राप्ती होते. कळालं का? ज्याचं मन शुद्ध आहे त्याची चारित्र्य शुद्ध होतं आणि चारित्र्य शुद्ध झाल्यानंतर रामाची प्राप्ती होते. आणि आपण परवा ऐकलं ना मन म्हणजे काय? आपले अनेक जे विचार असतात ना त्या विचारांना आपण एकत्रित केलं तर तेच आपलं मन आहे. आपले विचार, द थॉट प्रोसेस, व्हॉट वी थिंक, आपण जे विचार करतो तेच आपलं मन आहे. आणि आपण काय विचार करतो? आपल्या मनात विचार येतात ते कुठून? तर आपण जे पाहतो, आपण जे ऐकतो त्याच्यावरनं आपल्या मनामध्ये अनेक भाव जागृत होतात आणि तसेच आपले विचार होतात. आणि जसे आपले विचार असतात ना त्याचप्रमाणे आपलं मन बनतं. हाऊ इट इज मेड? ते मज्जा, मांस, हाड यांनी बनलेलं नाही मन. आपल्या विचारांनी जे मन बनलेले आहे ते आपलं मन आहे. आणि मन जर शुद्ध असेल म्हणजे मनामध्ये चांगले चांगले जर विचार येत असतील ना तर त्या व्यक्तीचं चारित्र्य शुद्ध राहतं. आणि शुद्ध चारित्र्य म्हणतानाच राम म्हणजे काय हा कळतो. राम म्हणजे काय याची प्राप्ती होते. राम म्हणजे आनंद, तो आनंदाची प्राप्ती फक्त चारित्र्यवंताला प्राप्त होते. आणि चरित्रवान पुरुष म्हणजे कोण? तर मी शब्द वापरला धर्म. जो धर्माचं आचरण करतो तो चारित्र्यवान. आणि धर्माचे अनेक अर्थ काढले जातात. धर्म म्हणजे रिलिजन हा एक गौण अर्थ आहे त्याचा, पण धर्म म्हणजे कर्तव्य, धर्म म्हणजे गुण असं सुद्धा आहे. गुण कसा होतो सांगा? अग्नीचा धर्म काय आहे? अग्नीचा धर्म काय आहे? हिंदू, मुसलमान, शीख, ईसाई काय आहे असं नाही. इथे काय अर्थ आहे?
अग्नीचा गुण काय आहे? आग आणि गरमी ती प्रकट करते, हो की नाही? ती आग काय करते? गरमी प्रकट करते. म्हणून अग्नीचा गुणधर्म काय आहे? तो जाळते. काय करते अग्नी? जाळते. ती गरमी प्रकट करते, ऊर्जा प्रकट करते, प्रकाश देते. हे सगळे जे आहेत ना ते अग्नीचे गुणधर्म आहेत. तर इथं शब्द आपण धर्म वापरला की नाही? ठीक आहे. प्रत्येक वेळी धर्माचा अर्थ रिलिजन हा नाहीये. धर्माचा श्रेष्ठतम अर्थ म्हणलं तर कर्तव्य, कर्तव्य पालन हा धर्म आहे. मग प्रत्येक माणसाचा धर्म काय आहे? आपण पहिल्या दिवशी ऐकलं, प्रत्येक माणसाचा धर्म काय आहे? माणुसकी, माणसासारखं वागणं हा प्रत्येक माणसाचा धर्म आहे. ह्युमॅनिटी, सगळ्यात मोठा धर्म कोणता? ह्युमॅनिटी, माणुसकी. समजा आपण हिंदू आहोत आणि कुणावर अत्याचार करतो, वाईट बोलतो, घरामध्ये वाईट वागतो, किंवा एखादा मुसलमान आहे किंवा आता एखादा सीख आहे किंवा कुठल्याही जातीचा पंथाचा तुम्ही घ्या, रिलिजनचा तुम्ही, आणि तो वाईट वागत असेल तर आपण काय म्हणतो? अरे माणूस आहेस का तू, म्हणतो की नाही? तर तिथं त्याचा धर्म कळत नाही. प्रत्येक माणसाचा आदी धर्म काय आहे? तर माणसाला माणसासारखं वागणं हा त्याचा धर्म आहे. तर रामचरितमानस या ग्रंथाचा आपण आज थोडंसं श्रवण करू. रामचरितमानस काय सांगतं? तर ज्याचं मन शुद्ध आहे त्याचं चारित्र्य शुद्ध होतं, आणि ज्याचं चारित्र्य शुद्ध आहे त्याला रामाची प्राप्ती. श्रीमद भागवत या ग्रंथामध्ये अजामिल या एका ब्राह्मणाची कथा आलेली आहे. मनशुद्धी म्हणजे काय? मनशुद्धी केव्हा होते? मनशुद्धी होण्यासाठी आध्यात्मिक श्रवण करणं खूप आवश्यक आहे. म्हणजे आपण आता काय सांगितलं, काय ऐकलं? जो चांगलं ऐकतो, जो चांगलं पाहतो त्याचं चारित्र्य चांगलं राहतं. तर अजामिल या नावाचं आपण थोडंसं ऐकू. अजामिल हा एक ब्राह्मण होता. कांदीवंश देशामध्ये हा राहत असेल. त्याची एक पत्नी होती, लग्न झालेलं होतं. तो लहानपणी मस्त रोज संध्यावंदन करायचा, पूजा करायचा, अगदी निष्ठेने राहायचा. त्याला आई, वडील, पत्नी असे हे चौघ जण एका घरात राहत असेल. आणि एकदा काय झालं, तो अजामिल बाबांनी सांगितलं दुर्वा वगैरे जंगलात जाऊन तो घेऊन ये, दर्भ घेऊन ये, फुलं घेऊन ये, म्हणून तो जंगलामध्ये गेला. आणि जंगलामध्ये गेल्यावर त्यांनी काय पाहिलं? एक फार वाईट दृश्य पाहिलं. एका स्त्रीला एका पुरुषासोबत खेळत असताना त्याने पाहिलं आणि त्याच्या मनामध्ये विकार जागृत झाला. तो दर्भ वगैरे घेऊन घरी आला, पण त्याचं मन सारखं सारखं त्या वाईट स्त्रीचं चिंतन करत होतं. जे पाहिलं ते सारखे विचार मनात येणारच. हे पहा, असं कधीच नाही होणार की मी पाहिलं आणि ते माझ्या मनात मांडी राहणार, असं नाही होणार. प्रत्येक दृश्य आपण जे आपल्या नेत्रांनी पाहतो ना, नेत्रद्वारे दे आर विंडोज, दे आर डोर्स, ते दृश्य आपल्या डोळ्यातून जाऊन आपल्या मनात राहणारच. म्हणून पहा, आपण समजा बालाजीला गेलो, बालाजीचं दर्शन केलं, आणि समजा आपण इथं अनसिंगला आलो, आल्यावर आपल्याला आठवतो की नाही तो बालाजी कसा होता, दिसतो की नाही? समजा मास्टरांनी आपल्याला पाठ सांगितला, घरी गेलो, दिसतो की नाही ते काय सांगितलं होतं? कसं दिसतं? कारण ते नेत्राच्या द्वारातून आपल्या मनामध्ये प्रवेश करतं. म्हणून खूप विचारपूर्वक निश्चय घ्यावा, मी जे पाहते ते चांगलं आहे की नाही. एक दृश्य पाहायला मात्र अजामिलानं, आणि त्याच्या मनामध्ये इतके वाईट विचार आले. हळूहळू ते विचार वाढत गेले, आणि त्याने काय केलं? त्याच्या बायकोला घराबाहेर काढलं. आई वडिलांना राबवलं म्हणून आई वडिलांना सुद्धा त्याने घराच्या बाहेर काढलं. आणि त्याने काय केलं? ती जी स्त्री त्या मुलीला पाहत होतं ना, तिला घरी आणून ठेवलं आणि तिच्यासोबत तो राहिला. खूप सुंदर अशी कथा आहे. त्या स्त्री सोबत तो राहू लागला आणि तिला 1, 2, 3 अशी 9 मुलं झाली. आता पैसा कसा कमवणार? वाईट विचार आला त्याला. कसा कमवायचा पैसा? तर त्याने काय केलं? चोरी करणं सुरू केलं, वाईट कामं करणं सुरू केली. कारण परिवार मोठा झाला, आता कसं वाढवणार? आणि त्याचं मन आता भिक्षुकीमध्ये लागेना, पूजा अर्चामध्ये लागेना, कारण मनामध्ये वाईट विचार, आणि त्याने अनेक वाईट कृत्य केली आणि आपल्या
हे धर्मस्थान ते धर्मस्थान इकडं तिकडं जात असतात. असं फिरता फिरता एकदा ते गांधीपूरच्या देशात आले आणि त्यांनी विचारलं एखादा की आम्हाला इथं कुठं शुद्ध ब्राह्मणाचं घर मिळेल का किंवा शुद्ध आचार्य जो व्यक्ती असेल असं कुठलं घर आहे का जिथं आम्हाला जेवण करता यावं. तर एका व्यक्तीला मुद्दाम थट्टा केली. असं अनेक लोकांना वाटतं बरं की हे साधू संत काही काम करत नाही, नुसतं आपला टिला लावून इकडं तिकडं फिरत राहतात, भिक्षा मागत राहतात. पण लक्षात घ्या, माझे जे आचार्य आहेत आचार्य श्री गोविंददेव गिरीजी महाराज त्यांचे गुरुजी जे आहेत ना ते निवृत्त शंकराचार्य आहेत. ज्यावेळेस ते शंकराचार्य झाले दंडी संन्यासी होते तर त्यांचे काही नियम असायचे, कोणाला स्पर्श नाही करायचा असे काही नियम. तर एकदा ते लहान खेड्यात गेले आणि तिथे एका स्त्रीला विचारलं, महाराज तुम्ही श्रेष्ठ आहात सगळं ठीक आहे पण तुमचा हा धर्म आमच्या काही कामाला नाही येणार का, आम्ही तुमची सेवा सुद्धा करू शकत नाही. त्यांना खूप वाईट वाटलं, अरे आपला धर्म सर्वांसाठी आहे म्हणून नाही का आपल्या वारकरी संप्रदायात म्हणतात यारे यारे लहान थोर याती भरती नावी धर्म. अरे सर्वांसाठी हा धर्म असतो, सर्वांसाठी भगवंत असतो. म्हणून त्यांनी असा विचार केला मी दंडी संन्यास त्यागणार, शंकराचार्यांची पदवी त्यागली आणि त्यांनी धर्माचा प्रचार देशामध्ये परदेशामध्ये आणि सर्वांसाठी हा सुलभ केला. धर्म सर्वांसाठी असतो. तर ते महाराज एकदा प्रवचन देताना सांगत होते की मी ज्या वेळेस अमेरिकेमध्ये गेलो म्हणे खूप मोठी मोठी गाड्या यायच्या सेवेसाठी की महाराज तुम्ही आमच्या गाडीत बसा, गाडीत फिरवायचे. तर अनेक लोक निंदा करायचे म्हणे की काय या महाराज लोकांना गाड्या लागतात म्हणे इकडून तिकडं फिरायला, आपलं नुसतं फिरण्यावर खाण्यावरच असते म्हणे. आता करतात कोणी श्रीखंड पुरी काही खाण्यासाठी, कुणी वस्त्र देतात कुणी काही देतात, कुणी गाडी आणतात की आमच्या गाडीत बसायला चला. तर अनेक लोकांना ज्यांना धर्म समजत नाही, ज्यांना साधू काय महात्मा काय संत समजत नाही तो निंदा करतो, अरे या साधू संतांना काय काम. पण लक्षात घ्या आदि शंकराचार्यांनी पायी यात्रा केली, संपूर्ण धर्म भ्रष्ट होत होता, वैदिक संस्कृती नाश होत होती म्हणून संपूर्ण भारत देशामध्ये भ्रमण करून त्यांनी वैदिक संस्कृतीची पुन्हा स्थापना केली. मग आज समजा आपल्याला बैलगाडीने समजा इथून प्रवास केला हैदराबादला, किती दिवस लागतील मला, खूप दिवस आणि अनावश्यक त्या वेळेचा दुरुपयोग होणार. तर समजा मला गाडी मिळतीये, ट्रेन आहे, फ्लाईट आहे आणि फ्लाईटनं समजा एखादा संत महात्मा सत्पुरुष हे लोक जाऊ शकतात लवकर या गावातून त्या गावात जाऊन समजा इथे एक प्रवचन तिथे उद्या एक प्रवचन तिथे एक प्रवचन आणि आपल्या वाणीनं आपल्या सद्गुणांनी समजा लोकांचा उद्धार होऊ शकतो. तर याचा वापर करणं चूक ठरला का नाही. आपण सायन्समध्ये ऐकतो बघा गॅलिलिओ किंवा असे जे सायंटिस्ट होते त्यांना वाटायचं रिसर्च करावं आपण, आमच्या बुद्धीमध्ये जे ज्ञान आहे ते समाजाच्या समोर प्रकट करावं. आणि खूप इच्छा असायची पण हातामध्ये पैसा नसायचा आणि गव्हर्नमेंटनं त्यांना मदत नाही केली. पण त्यांनी काही रिसर्च केली, त्या रिसर्च करण्यामध्ये पैसा नसल्या कारणानं खूप वेळ लागला. पण ज्या वेळेस ते मृत्यूला प्राप्त झाले मेल्यानंतर काही वर्षानंतर ज्यावेळेस लोकांना जाणवलं अरे हा व्यक्ती जो म्हणत होता ना तो खरा आहे, आम्ही जर सायंटिस्ट या लोकांना पैसा दिला असता, त्यांना फॅसिलिटीज प्रोव्हाइड केल्या असत्या तर त्यांनी त्यांचा ज्ञानाचा उपयोग समाजासाठी केला असता, आम्ही चुकलो असं ज्या वेळेस या गव्हर्नमेंटला जाणवलं त्यावेळेसपासून काय झालं, एक टीम फॉर्म झाली. जे सायंटिस्ट असतात त्यांना पैसा दिला जातो, त्यांची व्यवस्था केली जाते राहण्याची खाण्याची पिण्याची का तर त्यांच्या बुद्धीचा उपयोग आपल्या समाजासाठी होतो. ज्याप्रमाणे काही सैनिक लोक असतात आज आपण आपल्या घरी आपल्या गावामध्ये आपल्या राष्ट्रामध्ये आपण सुरक्षित आहोत त्याचं कारण कोण आहे तर ते सैनिक आहेत जे कधी युद्ध येईल
वाढवण्यासाठी. मग विचार करा, हे साधू संत जे आहेत ती अनेक ग्रंथांचं वाचन करतात, अभ्यास करतात, अनुष्ठान करतात, पहाटे उठून रात्रीपर्यंत त्यांचा काही ना काही नियम चालू असतो. कशासाठी? तर समाजाला आपल्या ग्रंथापासून काय. विचार करा, सगळेजण भागवत रामायण वाचू शकतात का? नाही. आपल्या अभ्यास करून बसतील का? नाही. मग जे याचं अध्ययन करतात, जे काही शब्दांमध्ये सोपं करून त्यांना, जसं समजा आई आहे घरी, वरण आपण काय करतो, डाळ वगैरे घरी घेऊन गेलो तर त्याचं ती शिजवून ठेवते आपल्याला. कधी कधी काढून सुद्धा खाऊ गेले. समजा तांदूळ समोर ठेवली तर खाऊ शकतो आपण? नाही. त्याला आई वरण करते, भात करते, फोडणी घालते, असं सोपं करून मऊ करून आपल्या मुला मुलींना खावं असं सोपं करून आपल्या समोर ठेवते की नाही? त्याप्रमाणे महात्मे काय करतात, अरे या ग्रंथाचा उपयोग फक्त लायब्ररीमध्ये नसावा, नुसता पूजा करण्यासाठी नाही, तर या ग्रंथाचा जो सार आहे तो समाजाच्या कल्याणासाठी आहे. सर्वांना समजायला हवा. प्रत्येक माणसाला वेळ नसतो ऐकण्यासाठी. मग असे कधीतरी कार्यक्रम आम्ही लोकांनी ऐकावं, आपलं धर्म काय आहे, आपलं शास्त्र काय आहे, माणसाचं कल्याण कसा होतो, म्हणून अध्ययन करून प्रातः संध्यावंदन पूजा अर्चा करून काय प्रार्थना करतो माहिती आहे? मी तशी संत नाहीये, साधारण व्यक्ती आहे, पण अभ्यासला आहे. पण संत परंपरा आपली काय करते? अभ्यास करून काय सांगते, पूजा करून सांगते, देवा संपूर्ण सृष्टी ही आनंदमयी व्हावी, सुखी व्हावी असा तो आशीर्वाद. सगळ्यांसाठी, सर्वांसाठी, सर्वांनी सुखी व्हावं याच्यासाठी पूजा अर्चा ब्राह्मण करतात, संत महात्मे करतात. म्हणून ते जर भिक्षा मागत असतील ना तर ते भिकारी आहेत असं समजू नका. आणि तुम्ही जर त्यांना वस्त्र दिली किंवा काही त्यांच्यासाठी फॅसिलिटीज प्रोव्हाइड केल्या तर आम्ही त्यांना भीक दिलो, आम्ही त्यांना काही दिलं असं समजू नका. साक्षरता आली, मुलांनी शिकावं, मुलींनी शिकावं असं खूप चाललंय आजकाल. शिक्षण शिक्षण शिक्षण. पण विचार करा, एवढं शिक्षण लोकांचं प्रमाण वाढलेलं आहे तरी सुद्धा रेप केसेस का वाढले, तरी सुद्धा समाजामध्ये दुराचार का वाढलेला आहे, तरी सुद्धा समाजामध्ये चोऱ्या, दरोडे, करप्शन, स्कॅम हे सगळं का वाढलेलं आहे? तर समाजाला फक्त साक्षरता नव्हे तर समाजाला साक्षरतेसोबत विनय, संस्कार, हे सगळे संस्कार कुठून येतात आपल्याला? तर अध्यात्माच्या श्रवणातून येतात. स्कूलमध्ये काय शिकवतात आपल्याला? किती सब्जेक्ट असतात? कोणते कोणते? इंग्लिश, ठीक आहे, मी सांगते. एखादी आपली भाषा म्हणजे मराठी किंवा हिंदी, इंग्लिश, ठीक आहे, स्पेशल इंग्लिश किंवा सेकंड लँग्वेज सुद्धा एखादी भाषा असते. तिसरी इंग्लिश, फोर्थ मॅथ्स, मॅथमॅटिक्स, गणित, सायन्स, विज्ञान, सोशल असतं की नाही? सोशलमध्ये पुन्हा 4 विभाग, इकॉनॉमिक्स, जिओग्राफी, हिस्ट्री असे भाग असतात. सायन्समध्ये बायोलॉजी, झूलॉजी असे भाग असतात की नाही? ठीक आहे. हे प्रत्येक शाळेत असतं की नाही? मग ज्याच्यातून आपण काय शिकतो? प्राणी कसे असतात, पक्षी कसे असतात, फुलं कशी असतात, पैसे कसे कमवायचे, त्यातून समजा आपण दुकानात 10 रुपये दिले, 2 रुपयाची वस्तू घेतली तर 8 रुपये वापस यावे, हे शिकवतात की नाही? म्हणजे गणित, ठीक आहे, बिल्डिंग बांधायची तर मोजमाप कशी करायची, एवढं शिकवतात. पण आपण या सब्जेक्ट्समध्ये असा काही विषय असतो का की माणुसकी, चांगलं वागावं, कुणाला वाईट बोलू नये, आई वडिलांचा अपमान करू नये असं शिकवतात की? या सब्जेक्टसाठी काही विषय असतो का? असतो का? नसतो ना. म्हणजे साक्षरता म्हणजे आपण काय म्हणतो? फिजिक्स, हिंदी, मॅथ्स, सोशल सायन्स, व्हॉटएव्हर हे सब्जेक्ट्स. आणि हे शिकलेला माणूस याच्यामध्ये चांगले अंक आले म्हणजे आपण काय म्हणतो? उत्तम डिग्री प्राप्त झालेला हा व्यक्ती आहे, हो की नाही? पण फक्त साक्षरताना माणूस सुखी नाही राहू शकत. अध्यात्मशास्त्र काय म्हणतं की साक्षर व्हा. पण साक्षरता सोबत जर संस्कृती नाही, साक्षरतेसोबत जर विनय नाही, विद्या ददाति विनयम, विद्यासोबत जर विनय नाही तर माणूस अहंकारी होतो. मी डिग्री प्राप्त केली, मी डॉक्टर झालो, अरे मी राजकारणी माणूस आहे, मी एक प्रोफेसर आहे, असा नुसता अहंकार बाळगतो. पण तो हा विचार करत नाही की माझी जी विद्या आहे ती समाजाच्या उपयोगासाठी आहे. खरा विद्यावान कसा असतो? वाटतो तो विनयशील असतो,
साक्षर. आता उलट करा. साक्षर. श्री राघव. राक्षस. साक्षर राक्षस. समजा त्या विद्येसोबत आपल्याला विनय ही विद्या जर प्राप्त होत नाही की घरामध्ये कसं वागावं, आपल्या बहीण भावांसोबत कसं वागावं, आपल्या भावंडांसोबत कसं वागावं, ही जर विद्या आपल्याला येत नाही पण तो माणूस काय होतो? राक्षस होतो की नाही? ठीक आहे. आता मला हे सांगा, आपल्या पुराणामधून आपण खूप कथा ऐकल्या, अनेक राक्षसांच्या ऐकल्या की नाही? टीव्ही मध्ये पाहतो. मग राक्षस फक्त पूर्वी होते, आता नाही कसं आहे ना? काय आता आहे ना? एखादा माणूस वाईट वागला आपण काय म्हणतो? अरे माणूस आहेस की राक्षस आहेस म्हणतो की नाही? पण सिरियल मध्ये तर असं दाखवायचं बाबा की राक्षस म्हणजे मोठे मोठे शिंग, अशी एवढी मोठी मोठी दात, ही हा 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 हसणारा, काळा काळा उंच धिप्पाड, काळे कपडे असतो की नाही? कधी कधी थोडी अशी लाल असणारे डोळे, हो की नाही? मग तसं आजकाल कडे दिसतंय का? मग आजकाल राक्षस आहेत की नाही? मग कशी ओळखावी राक्षस? कशी ओळखायची सांगा? त्यांच्या कशी वागणूक असते राक्षसांची? एक्झॅक्टली. आपले शास्त्र सुद्धा काय म्हणतात, ते फक्त सिरियल मध्ये आपल्याला आकर्षित करण्यासाठी दाखवलं जातं. पण रामचरित मानसमध्ये काय म्हणायला आलंय माहितीये का? काय सांगतं रामायण? राक्षस म्हणजे कोण? मानही मात पितू निशा म्हणजे काय? निशा रात्र, निशा म्हणजे रात्र, चर म्हणजे वावरणारा, निश्चितचर म्हणजे रात्रीचरः इति, रात्रीचरः म्हणजे निश्चितचर, रात्री जो
डेट सांगू? नीट नोट करून घ्या. 31 डिसेंबरच्या रात्री रस्त्यावरती खूप राक्षस दिसतात बरं आपल्याला. ते काय म्हणतात? करतात की नाही? किती वाजता फिरतात ते? 12. कोण कोण फिरतात ते राक्षस तुम्ही समजून घ्या. आपल्याकडे पद्धत काय आहे? लवकर झोपावं आणि सकाळी लवकर उठावं. रात्री कोण फिरतात? रात्री फिरणारे म्हणजे राक्षस. म्हणजे आपल्याकडे राक्षस कोण, देव कोण, ते त्यांच्या गुणांवरती, त्यांच्या वर्तणुकीवरती, त्यांच्या आचरणावरती आपण म्हणतो. आपण नाही का म्हणत एखाद्या माणसाला सांगून अरे बाबा हा देव माणूस आहे बरं, काय म्हणतो? देव माणूस म्हणजे देवता आहे. माणूस आहे पण देवासारखा आहे. आणि एखाद्याला बघून काय म्हणतो आपण? नुसता राक्षस आहे म्हणतो की नाही? तुम्ही म्हणा याला काही शिंग नाहीये आणि ज्याला देव म्हणतो त्याच्या डोक्यावरती मुकुट नाहीये. मग कसा बदल करायला? आचरणावर. कळाला की नाही? तर त्याचप्रमाणे आपलं आचरण नर अगर ऐसी करणी करे तो नर का नारायण बन जाए. एखादा माणूस जर चांगली करणी करत असेल, चांगलं आचरण करत असेल तर तोच माणूस देव होतो. आणि एखादा माणूस जर वाईट वागत असेल तर तोच माणूस राक्षस होतो, तोच चोर होतो. म्हणून नाही का आपण कधी कधी कुठे जातो पाठशाळेमध्ये किंवा लग्नामध्ये किंवा कुठेही आणि काय होतं आपली एखादी वस्तू चोरीला जाते की नाही? मग कोण ती चोरी केलेली असतो व्यक्ती? आपल्यापैकीच कोणीतरी असतो, आपल्यासारखाच वेशधारी असतो. कधी कधी आपल्यापेक्षा चांगली कपडे घालतात चोर लोक, माहिती आहेत का? पण चोरी करतात, हो की नाही? म्हणून मला तर असं कधी कधी वाटतं समाजामध्ये राहण्यापेक्षा जंगलात राहिलेलं बरं. का सांगू का? जंगलामध्ये राहिल्यामुळे एखादा वाघ असेल ना, त्याला भूक लागली तरच तो आपल्याला मारतो. आणि समजा आपण त्याच्या समोरून चाललो आणि त्याला भूक नाही तर तो मारत नाही बरं. याचा अनुभव घ्या, अनुभव घेऊन सांगते तुम्हाला. अगदी समोरून जाणार पण तो मारणार नाही कारण त्याला भूक नाही. पण माणूस इतका भुकेला आहे, इतका लोभी आहे की त्याची भूक कधीच पुरत नाही. म्हणून एका माणसाच्या घरी 10 पोते धान्य असतं की नाही? 10 पोते, 2 पोते, 4 किलो, 10 किलो का नाही? तर वर्षभर चालेल आम्हाला, पुढच्या वर्षी चालेल, हो की नाही? पण कधी पाहिलंय का वाघाच्या घरी म्हणजे सिंहाच्या घरी, कुत्र्याच्या घरी, मांजरीच्या घरी असे काही धान्य आणले, भाजी आणली असते का असं? का? तर ते लोभी नाही, फक्त भूक लागली की खाणार. म्हणून त्यांच्या घरी आपण काय ऐकलं पहिल्या दिवशी? पाप आणि पुण्य त्यांना कळत नाही पण माणसांना कळतं पाप काय आहे आणि पुण्य काय आहे. आता काय झालं? इतके दिवस पाऊस होता आणि सगळ्यांच्या शेतामध्ये पीक झाला नाही. मग असे काही लोक होते ज्यांच्याकडे पीक झाला तर ते काय करतात? काही लोक विकतात आणि काही त्यापैकी राक्षस असणारे त्याला जपून ठेवतात की मार्केट व्हॅल्यू वाढू द्या, म्हणजे आपल्या धान्याला रेट वाढू द्या, मग आपण विकू. मग तोपर्यंत माणसं मला नका विकत नाही. मग तसे जर माणसं आपल्याला दिसली ना तर त्यांना राक्षस समजायचे. कळालं का? चारित्र्य म्हणजे काय? ज्याचे मन शुद्ध आहे त्याचं चारित्र्य शुद्ध होतं. मनशुद्धी कशी होते? चांगल्या विचाराने. आणि अजामिलचं काय झालं? फक्त एक वाईट दृश्य पाहिला आणि त्याचे मन इतकं वाईट झालं की त्यांनी आपल्या आईला, बाळांना, आपल्या बायकोला घराच्या बाहेर टाकलं. आणि साधू संत आले त्या गावामध्ये आणि कुणीतरी थट्टा केली, म्हणे महाराज ना तुम्ही अजामिल नावाचा फार चांगला माणूस आहे म्हणे, तो तुम्हाला जीव घालेल. लक्षात आली का? मग ते ब्राह्मण काय करतात? ते साधू संत अजामिलच्या घरी जातात. तर त्यावेळेस अजामिल घरी नव्हता. मग काय झालं? अजामिलच्या बायकोला त्यांचं दर्शन झालं आणि बुद्धी परिवर्तित झाली. छान वाटलं. अरे आपल्या घरी साधू संत कधी येत नाही, आले. थोडी बुद्धीत बदल घडला आणि तिला काय केलं? पटकन स्वयंपाक केला, त्यांना जीव घातलं आणि त्यांचं जेवण झालं आणि अजामिल घरी आला. आणि अजामिलला इतका राग आला आणि त्याने अपमान केला त्या साधू संतांचा, निघा घराच्या बाहेर. आणि साधू संत म्हणतात, अरे अजामिल तू आम्हाला जीव घातलंस, मग आम्हाला काही दक्षिणा नाही का देणार? आपल्याकडे
कशी पद्धत आहे? समजा एखाद्या व्यक्तीला दान दिलं, दान देणारा आणि दान घेणारा या दोघांपैकी श्रेष्ठ कोण? दान आणि समजा दान घेणारा सांगितलं, दान घेणाराच मिळणार नाही तर दान देणाराच म्हणून आपल्या संस्कृतीमध्ये दान घेणारा श्रेष्ठ. म्हणून आपण काय करतो? ज्याला दान देतो त्याला वंदन करतो, त्याला काही आपण दक्षिणा देतो. म्हणून आमच्याकडे पद्धत काय आहे? समजा आपण कोणाला जीव घातलं तर त्याला आपण काही पैसे देतो, कपडे देतो, काहीतरी देतो आणि नमस्कार करतो. का? तर तुम्ही आमच्याकडचं अन्न स्वीकारलं किंवा तुम्ही आमची संपत्ती स्वीकारली किंवा तुम्ही आमचं जे आम्ही जे दान दिलं त्याला स्वीकार केला आणि आम्हाला कृतज्ञ केलं म्हणून आपण त्यांना नमस्कार करायचा असतो. म्हणून दान देणाऱ्यापेक्षा दान घेणारा श्रेष्ठ असतो. कळालं का? तर साधू संत म्हणतात, अरे अजामी, आम्हाला तू जीव घालत असतो, आम्हाला दान दक्षिणा नाही का देणार? तर अजामी रागात काय म्हणाला? महाराज, मी लोकांना ठार मारतो, मारून टाकतो, तुम्हाला मारत नाही, हीच तुमची दक्षिणा, जा आणि निघून येतो. आणि साधू संत असा अपमान केला तरी काय म्हणतात? अरे अजामी, आम्ही तुला वस्त्र मागत नाही, पैसा मागत नाही, दुसरं काही मागितलं तर देशील का? अजामीला वाटलं मी इतका वाईट वागतो, इतकं वाईट बोलला तरी सुद्धा हे माझ्यावरती किती गोडीने बोलतात, किती छान बोलतात. आणि अजामीच्या हृदयाचं परिवर्तन झालं आणि तो म्हणाला, ठीक आहे, पण पैसा नाही आणि कपडे नाही. बरं म्हणे, विचारा. आणि साधू संतांनी काय विचारलं? तुझी बायको गर्भवती दिसते, तिला जर मुलगा झाला ना तर त्याचं नाव नारायण ठेवशील का? आणि अजामी हो म्हणाला. आणि साधू संत त्याला आशीर्वाद देऊन तिथून निघून गेले. त्याला अगोदर 9 मुलं होती, आता 10वा मुलगा झाला आणि त्याला 10वा मुलाचं नाव काय ठेवलं? नारायण ठेवलं. आणि आता मी तुम्हाला म्हणले 9 मुलं म्हटलं की सगळ्यांना काय झालं? हसू आलं की नाही? का हसू आलं? तुमच्या घरामध्ये किती लोक असतात? आई बाबा आणि किती मुलं? 2, 1, 3. मला हसू रे बाबा. 2 नाही तर 1 पुढे नाही का? सांगा कशाला 2, 2, 3, कटकट नाही का? आणि आपल्या आजीला विचारा परत किती लेकरं होती आजीला? हा? 5 नाही रे बाबा, 12, 13 होती की नाही? आणि किती छान वाटायचं एखादा सण असला, आजी आली, मावशी आली, आत्या आली, छान वाटायचं की नाही? मग आजकाल घरी सण असला की कोण तरी येतं? कोणीच नाही. आई बाबा आणि एक मुलगा किंवा मुलगी, त्या दोघांमध्ये समजा भांडण लागलं, मग महाभारताचा प्रसंग तुम्हाला सांगते. महाभारतामध्ये विचित्रवीर्य आणि चित्रांगद हे 2 मुलं होती. आणि सत्यवती मातेने काय सांगितलं? आता या दोघांचा आपण विवाह करायचा. का म्हणे? आपल्या वंशामध्ये पुढची संतती नाहीये. आणि ज्या वेळेस त्या दोघांचा विवाह करण्याचा निश्चित केला तर त्यापैकी एक मुलगा गोपाळ कृष्ण पण काही कळालं नाही असं करू का? मग लक्ष द्या असतो. तर सत्यवती मातेने काय सांगितलं? आपल्या वंशामध्ये जास्त संतती नाहीये, मग आपल्या क्षत्रिय धर्माचं, आपल्या राज्याचं रक्षण कसं होणार? चित्रांगद काढला, आता विचित्रवीर्य राहिला, याचा विवाह करायचा. आणि भीष्माला सत्यवती माता म्हणते, अरे एक मुलगा म्हणजे मुलं नसल्यासारखीच आहेत म्हणे, म्हणून याचा लवकरात लवकर आपण लग्न करतो आणि आपल्या वंशाला वृद्धी होईल असं आपण करू म्हणे. तिथं असं का सांगितलं? विचार करा आजची परिस्थिती काय आहे. घरामध्ये जर 1-2 मुलं आहेत आणि घरातली मुलगी किंवा मुलगा बाहेर पडला तर घरी येईपर्यंत सांगता येत नाही की घरी येईल का नाही. इतकी ट्रॅफिक, हो की नाही? आजकाल रोज किती ऍक्सिडेंट होतात, अनेक लोक अशी मारली जातात. किती लोकांना ज्यांना 1-1 मुलं होती त्यांना घरी मुलं नाहीये. का? तर ऍक्सिडेंट मध्ये गेली किंवा रोगग्रस्त, इतके रोग विचित्र आजकाल रोग येतात.
डेंग्यू, स्वाईन फ्लू आदी कोणतेही रोग आले आणि घरातला मुलगा मेला आणि घरी कोण? फक्त नवरा आणि बायको. म्हणून घरी संतती नाही. पण अरे तुम्ही संतांना विचारा, शास्त्राचं प्रमाण काय आहे की घरामध्ये 3 पेक्षा जास्त लिंग असावी का? तर त्याला घर पण येतं, नाहीतर फक्त एक बिल्डिंग, आई बाबा आणि एखादा मुलगा किंवा एखादी मुलगी. आधी तरी होतं 2, आजकाल तर एकच राहिला. मग त्या मुलांची लाड ऐकू पण शेवटच्या दिवशी परिवार म्हणजे कसा असतो. पण हे लक्षात घ्या, ज्याच्या घरी 3 पेक्षा जास्त संतती, अनेक संतती, तो खरा धनवान आहे, तो खरा भाग्यवान आहे. मला आजी काय सांगत होत्या, म्हणे अगं मला 5 लेकरं झाले आणि आपण इतकं आनंदित म्हणून ठाकरे काकांकडे राहिला. असं नाही का नवरा बायको नुसतं कधी सकाळी दिसते किंवा संध्याकाळी, असं नाही. कधी आजी दिसते, कधी काका दिसतात, कधी लहाने काका दिसतात, काकू दिसते. असं घर भरून वाटतं छान की बाबा आम्ही 4 माणसांमध्ये राहतोय. नाहीतर काय, नवरा बायको दोघेही कामाला जाणार, मुलगा शाळेत जातो आणि भेट घेणार आपली. तुम्ही लक्ष देत नाही म्हणून ते सारखं मोबाईलच पाहता. म्हणून परिवार म्हणजे मोठा असावा, 1, 2 असं नाही. आपण शेवटच्या दिवशी ऐकू असतो, पण आपण काय ऐकत होतो? कोणाची कथा? अजामिलची कथा ऐकत होतो की नाही? तर अजामिलला काय केलं? हो म्हटला आणि त्याला ज्यावेळेस 10वा महिना झाला, त्याचं नाव त्याने काय ठेवलं? नारायण ठेवलं. आणि काय झालं माहिती का? त्याचा रोज नियम काय असायचा? सकाळी उठायचं, खायचं प्यायचं, थोडं काही कामाला जायचं, म्हणजे चोरी वगैरे काही करायची, पैसा आणायचा आणि घरी सामान आणायचं, खायचं आणि झोपायचं, बस एवढंच काम. पण त्याला ज्यावेळेस लहान मुलगा झाला ना, त्या लहान मुलावरती त्याचं इतकं प्रेम सारखं होतो, नारायण नारायण. नारायण खाल्लं का? अरे नारायण कुठे गेला? नारायण आलास का? नारायण काय करतोयस? नारायण का? नारायण झोपी गेला? असं सारखं नारायण 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 असं सारखं. आणि काय झालं? तो जो युवावस्थेमध्ये होता, 20-25 वर्षाचा, 21 वर्षाचा, आणि आई बाबाला काय केलं? घरी काढून टाकलं. नंतर त्या एका स्त्री सोबत संसार वाढला, 10 मुलं झाली आणि तो आता म्हातारा झाला. त्याची मुलं सगळी मोठी झाली. हा नारायण लहान होता, खूप प्रेमळ होता, लाडका होता आणि याचं प्रेम खूप झालं नारायणमध्ये. नारायण नारायण करत होता आणि एके दिवशी काय झालं? तो पलंगावर असा झोपलेला होता आणि त्याला 2 काळे पुरुष दिसले. 2 अशी दुप्पट माणसं राक्षसासारखी हसतायत. आपल्या हातामध्ये एक अशी दोरी घेऊन आले, त्याच्या गळ्यामध्ये फासा घातला आणि त्याला ओढून नेतात. त्याला पटकन डोळे उघडले आणि अरे मला वाचवा, नारायण, अरे नारायण कुठे गेला? नारायण नारायण ओढू लागला तो. तर इतक्या वेळेला काय पाहिलं की 2 दिव्य पुरुष, सुंदर असे मुकुट, कानामध्ये कुंडल, सुंदर असे पितांबर धारण केलेले 2 पुरुष आले, एक विमान घेऊन आले आणि त्या 2 राक्षसांना काय म्हणतात? अरे थांबा थांबा, या अजामिलला घेऊन जाऊ नका. कोण कुणाला म्हणते? ते दिव्य पुरुष या 2 काळ्या माणसाला म्हणतात, अरे घेऊन जाऊ नका. आणि अजामिलला बरं वाटलं, बापरे मला कोणीतरी वाचवलं. आणि तो पाहत होता आणि त्या दोघांमध्ये बोलणं काय चाललंय ऐकतोय आता. आणि ते 2 माणसं म्हणतात, अरे याला घेऊन जाऊ नका तुम्ही. ते म्हणतात, कशाला घेऊन जाऊ नका? जो माणूस या पृथ्वीवर जन्माला आला त्याची मृत्यू होतेच म्हणे. होते की नाही सांगा? असं कोणी सांगू शकतं का की मी मरणार नाही? कुणी असेल तर उठा. कुणी सांगू शकतं का? बरं, केव्हा मरणार हे सांगू शकतात का? बरं, आपलं सोडा, आपण तर लहान लेकरं, आपले घरचे आजी आजोबा पंजोबा केव्हा जन्माला आले, केव्हा मेले, आपण सांगू शकतो का? नाही. म्हणजे माणूस मरतो की नाही? बरं, फक्त म्हातारा माणूस मरतो असं आहे का? पोटातलं बाळ सुद्धा कधी कधी मरतो की नाही? कधी छोटा हिंदुसा मुलगा मरतो की नाही? कधी थोडा मोठा, एखादी मुलगी, म्हणजे सगळेजण मरतात, हो की नाही? त्याचप्रमाणे अजामिलची मृत्यू आली आणि त्यांनी काय पाहिलं? 2 माणसं त्याला घेऊन जात आहेत आणि तो वाचवा म्हणला, नारायण म्हणला, तर 2 दिव्य पुरुष काय म्हणतात, थांबा याला घेऊन जाऊ नका. तर राक्षस काय म्हणाले? ते 2 काळे माणसं काय म्हणाले? अरे
याची मृत्यू आली, प्रत्येकाला मरावंच लागतं, म्हणून आम्ही याला नाही आलो. तर ते विष्णुदूत काय म्हणतात, नाही नाही, यानं मरताना नारायण नारायण असं आमच्या देवाचं नाव घेतलं, म्हणून याला सोडून द्या, याला मुक्त करा, याला नरकामध्ये घेऊन जाऊ नका, याला यमराजाकडे घेऊन जाऊ नका. तर ते म्हणतात नाही, अरे तुम्हाला सुद्धा भ्रम झाला म्हणे, यानं नारायण कुणाचं नाव घेतलं, याच्या मुलाचं नाव घेतलं, तुमच्या देवाचं नाही बरं. आता यांना कसं काहीतरी करून अजामिळला वाचवायचंच होतं, म्हणून हे काय म्हणतात, अरे नारायण हे नाव याच्या मुलाच्या पूर्वी कुणाचं नाव होतं, आमच्या भगवंताचं नाव, मग आमच्या देवाचं नाव लाखो माणसं ठेवतील म्हणे, पण यानं नाव तर आमच्या देवाचं घेतलं की नाही, देवाचं नाव घेतलं म्हणून याला सोडा. ते म्हणतात आम्ही नाही सोडणार, हे म्हणतात सोडा. आणि दोघांमध्ये जेव्हा भांडणं झाली तर ते काळ्या माणसाने शेवटी याला सोडून टाकलं आणि गेले, आणि हे सुद्धा गेले तिथून, आणि अजामिल वाचला. आणि त्याला काय कळालं, अच्छा जो देवाचं नाव घेतो त्याचं संरक्षण भगवान करतात. आपल्याला देव दिसत नाही, पण देवाचे दूत देव हे असतात असं त्याला जाणवलं. आणि त्याला त्याचा आधीचं आयुष्य आठवलं की मी लहानपणीपासून 21-22 वर्षापर्यंत कसा होतो, रोज सकाळी उठावं, आई बाबांना नमस्कार करावा, पूजा करावी, संध्या करावी. अरे असा मी किती वाईट वाटतो, माझ्या आई बाबांना मी घराच्या बाहेर काढलं, माझी बायको किती चांगली होती, तिला मी घराच्या बाहेर काढलं, मी किती वाईट वाटलो, आई बाबा रडत होते पण मी त्यांच्याकडे लक्ष नाही दिलं, असं त्याला सारखं सारखं वाटलं, वाईट वाटलं. आणि पूर्वी कर्म केलेले होते, भगवंताचं नाव घेतलेलं होतं, आणि आज त्याला जाणवलं, अरे एकदा नाव घेतल्यानं जर भगवंत रक्षण करतो तर मी रोज घेऊ नाव, मी सारखं सारखं भगवंताचं नाव घेऊ, तर माझं भगवान रक्षण नाही का करणार. कसा होता अजामिल, त्याचं मन अतिशुद्ध होतं, पण एक वाईट चित्र पाहिल्यानं त्याचं मनामध्ये विकार आली आणि तो बिघडला, वाईट झाला, वाईट वागला. पण पुन्हा काय झालं, संतांच्या दर्शनानं त्याला सद्बुद्धी प्राप्त झाली, म्हणून घरी मुलाचं नाव काय ठेवलं, नारायण. बरं आता आपली नावं सांगा बरं मला, काय तुमची नावं, चिंकी, पिंट्या अशी आहेत का माधव, गोविंद, गोपाल, राधा, दुर्गा, गायत्री अशी आहेत का नावं, अशी छान छान नावं आहेत का, आहेत. ते तर आजकाल खूप फॅशन झालं, कुत्र्याची नावं घरच्या मुलांची नावं कळतच नाही. टॉमी, खरं हो, आता सिटीमध्ये तर मी असं खाल्लं, आता गावात नाव येत नाही, पण घरी जर गेलो ना, मी एका माणसाला विचारलं तुमचा मुलगा कुठे, बोलवा तुम्ही, तर तो म्हणला दिदी वर आहे, बोलवतो. आणि असं बोलल्या वेळेमध्ये टॉमी टॉमी म्हणा, तर म्हटलं कुठल्याला बोलवत असेल, 2 मिनिटानंतर आला टॉमी, 10वीत मानला, म्हणजे दिदी मीट मेसन टॉमी. मी म्हटलं कुत्र्याचं नाव आहे की मुलाचं नाव आहे, तर टॉमी असे नाव ठेवण्याला काय होतं सांगा मला, काही अर्थ त्याचा, व्यर्थ सगळं. अर्थ कशाचा असतो, गोविंद, गोपाल, माधव, गिरिधर, गायत्री, अरे हजारोची भगवंताची नावं आहेत. पण आपलं आजकाल आईवडिलांची धारणा काय झाली की काहीतरी मॉडर्न नाव पाहिजे, म्हणजे जुनं नको. जुनं कशाला नको, पांडुरंग इतका जुना तरी आपण दर्शनाला जातो की नाही, तो आपली इच्छा पूर्ण करतो की नाही. जुनं ते सोनं लक्षात घ्या. आणि आपल्या ज्या परंपरा आहेत ना त्याचा खूप अर्थ आहे. का नाव असं ठेवावं, का मुलगा ठेवावं, का अशी छान नावं ठेवावी. तर आपण ऐकलं, छान छान नावं ठेवल्यानं, चांगल्या लोकांचं स्मरण केल्यानं त्यांचं चरित्र आपल्याला आठवतं. म्हणून एखादा जर तुम्हाला व्यक्ती म्हणत असेल ना, राम 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 काय म्हणतात, मूर्खांसारखं कथाला जायची वाय का तुमचं, असं जर कोणी म्हणलं तर तुम्हाला सांगायचं धैर्य पाहिजे, कळायला पाहिजे आम्ही राम राम का म्हणतो, आणि रामाचं चरित्र सांगितलं पाहिजे. अरे आम्ही राम राम म्हणतो ना, तर आमचा राम इतका श्रेष्ठ आहे, आणि त्याचं नाव घेताना मात्र आम्हाला शक्ती प्राप्त होते. त्याचं चरित्र आमच्या समोर उभं राहतं की रामाची मातृपितृ भक्ती कशी होती, रामाचं बंधुप्रेम कसं होतं, राम एक राजा कसा होता, रामाचं आपल्या दास्यांशी प्रेम कसं होतं, हे सगळं आपल्याला आठवतं, आणि त्याचं जीवन चरित्र आपल्या समोर उभं राहतं. म्हणून आम्ही राम राम म्हणतो, विच इन्स्पायर्स अस, विच एनकरेजेस अस, आपल्याला प्रेरणा
नामकरण हे एक संस्कार आहे. काही मनाप्रमाणे कुठल्याही अक्षराला कुठलंही नाव ठेवलं असं नसू नये. या संस्काराचा काही अर्थ आहे. आमची मुलं फार सुसंस्कारी, म्हणजे नुसतं असं असं करणारे नाही. आजकाल तर नमस्कार कसे करतात, असंच करतात की नाही, हे तर विसर पडला याचा. करा असं असं करणार की सर्वांना घरी आजीला आजोबाला असं पाया पडायचं आणि कोणी घरी आले मोठी माणसं तर यांना नमस्ते राधे राधे श्रीराम असं म्हणायचं. हे असं ते सोडून द्या, त्याचा काहीच अर्थ नाही. हे बघा, मी कुठल्याही धर्माची मी कधीच निंदा करत नाही. मी म्हणून आज व्हेरी हॅपी. मला काकांनी सांगितलं की आमच्याकडे 2000 हिंदू मुलं राहतील कथेमध्ये आणि 1000 उर्दू. तर मला फार आनंद वाटला. अरे ते सुद्धा मी त्यांच्यासमोर मी बोलेन, मला काही त्यांना सांगायला मिळेल, मला फार आनंद वाटला. आणि तुम्हाला खरं सांगू का, तुम्ही चौकशी करा मला लहानपणीपासून 5 मुसलमान मैत्रिणी, 1 ख्रिस्टियन आणि एकही हिंदू मैत्रिणी नाही. तरी मी सनातन धर्माचा प्रचार करते. इतर धर्मीयांचा विरोध कधीही नसावा, तो सनातन धर्मीय आहे. अमका व्यक्ती दुसऱ्या जातीचा म्हणून त्याचा विरोध एकदम वाईट वागणूक आहे. भगवद्गीतेमध्ये देव असं कधी म्हणत नाही की फक्त माझं नाव घे, दुसऱ्यांचं नाव घेऊ नको. मी तर अल्लाला सुद्धा नमस्कार करते, मला काहीच वाटत नाही. जिसेसला प्रणाम करते, काय वाईट वाटत नाही का, तर ते सत्पुरुष होते. फक्त विरोध कशाचा असावा, अहिंसा हा आपला धर्म आहे. हिंसा करणारा हिंदू असो, मुसलमान असो किंवा शीख असो, ईसाई असो, कुठलाही धर्मी असो, कुठल्याही पंथाचा असो, विरोध करायचा तो आचरणांचा, विचारांचा, वाईट विचारांचा. पण चांगले विचार जर असतील आणि तो कुठल्याही पंथाचा असो, स्त्री असो, पुरुष असो, लहान असो, SC, OC, ST काही का असेना, पण तो जर उत्तम माणूस आहे, श्रेष्ठ आहे, तर त्याला सुद्धा आपण प्रणाम करावा, त्याचा कधी विरोध करू नये. असतो तर अजामिलला पाहिलं, अरे एकदा नाव ऐकल्यावर जर एवढा उद्धार झाला माझा, तर मी रोज रोज भगवंताचं नाव घेऊ. आणि त्याने काय केलं, आपलं घर सोडलं, गंगा तीरावरती गेला आणि अखंड नारायण 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 करता करता आपलं शरीर त्यागलं आणि त्याला दिव्य गती प्राप्त झाली. आपल्या पुराणांमध्ये कथा काय सांगितलं, अजामिल वाईट होता का? नाही. अजामिल खूप चांगला मुलगा होता, खूप चांगला नवरा होता, पण त्यानं फक्त एक वाईट चित्र पाहिलं आणि त्याचं जीवन बिघडलं. मग ते चरित्र आपल्याला काय सांगतं, लक्षात घ्या. एक चित्र पाहिल्यानं त्याचं अख्खं जीवन पण बदलून गेलं. रोज रोज आपण टीव्हीवरती किती घाण घाण चित्र पाहत असतो, नको ते दाखवणारे तर दाखवतात निर्लज्ज, आणि पाहणारे सुद्धा पाहतात. नाच वाटत नाही की आपल्या बाजूला कोण बसतंय, म्हणजे कुणी बसल्यावर बघा असं आहे का, कुणी असो नसो आपल्या डोळ्यांना मर्यादा राखावी की समोरचा माणूस जरी कमी कपडे घालत असेल ना, तर आपण आपले डोळे खाली करावे. पाहू नये त्याला, दृश्य पाहू नये का, तर वी हॅव हर्ड, आपण ऐकले कथेमध्ये की जो वाईट पाहतो, जो वाईट बोलतो, वाईट त्याचं आचरण होतं आणि तसंच त्याचं चारित्र्य वाईट होतं. म्हणून त्याला आनंदाची प्राप्ती होत नाही, त्याला खरा राम कळत नाही, त्याला जीवनामध्ये यश हे मिळत नाही. यश जरी मिळालं ना, शांती नाही मिळत. किती लोक असतात समाजामध्ये यशस्वी असतात, सक्सेस, बिझनेस टाकला, सक्सेस झाले, डॉक्टर झाले, इंजिनियर सगळं झालं, पण अगदी लोकांची आजकाल कंप्लेंट काय असते माहिती का, दीदी आमचं मन शांत नाही, आम्हाला घरी शांती नाहीये का, तर आचरण शुद्ध नाही. फक्त सक्सेस मिळाला, पैसे मिळाले, कीर्ती मिळाली यानं माणसाचा उद्धार होतो का? नाही. माणसाची खरी गरज काय आहे, तर माणसाची खरी गरज शांती आहे. म्हणून अजामिलने आपल्याला काय सांगितलं, चारित्र्याचा सुधार कसा झाला, तर अध्यात्म श्रवणाने, संतांकडून ऐकलं की देवाचं नाव घ्या, त्याला उद्धार होतो, भगवंत